दीव ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांच्या सहाय्याने तलावाचे सुशोभीकरणाचे काम चालू. पेण तालुक्यातील दीव ग्रामपंचायत हद्दीतील तलावाच्या कामाला सुरुवात झाली. सरपंच व सर्व सदस्य यांच्या सहकार्यामुळे गेले 40 वर्ष तलावाचं गाळं काढलं नव्हतं. महिला सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य यांनी एक ठाम निर्णय घेतला आणि या तलावाच्या कामाला सुरुवात केली. निधीचा अभाव होता, परंतु आपल्या गावची शान म्हणून ओळखली जाणारे हा तलाव याचं सुशोभीकरण व्हायला पाहिजे. गावकऱ्यांचा पाठिंबा आणि सर्व ग्रामपंचायतीची सर्व कमिटी यांनी हा पुढाकार घेऊन काम परिपूर्ण करत आहेत. गावामध्ये अनेक काम करण्याचा त्यांचा निर्धार आहे आणि तिथे परिपूर्ण करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. महिला सरपंच यांनी घेतलेला पुढाकार, त्यांच्या सर्व सहकार्याने केलेली मदत सर्व स्तरावरून कौतुक केलं जात आहे. जसं एक महिला आपलं घर सांभाळत आहे, तसंच एक ग्रामपंचायत सरपंच आपल्या सर्व सदस्य व कमिटीला घेऊन कामाला जोरदार सुरुवात करत आहे. त्यांच्या या कामाला गावकऱ्यांचा मोठा पाठिंबा आहे आणि ते या पद्धतीने काम करत आहेत. मी मनीषा मंगलदास ठाकूर, देव सरपंच. मी एक महिला सरपंच आहे. आमचं एक स्वप्न होतं दीव तलावातील म्हणजे गाल काढायचं आणि त्याचं सुशोभीकरण करायचं. पण दीव गावातले तलावाचं गाल आम्ही काढलेलं आहे. हा 90% हा काम पूर्ण झालेला आहे. त्याच्या पायऱ्या केल्या आणि उरलेलं काम हा केला आहे. आणि असंच आम्ही याच्या पुढे हे गावाचं काम करू. एवढं बोलतो मी. धन्यवाद. काय सांगा? तुमचं पहिलं अभिनंदन इथं आल्याबद्दल, की आजपर्यंत आम्ही जो कामाला सुरुवात केली, पहिल्यांदा आम्हाला 1-2 वर्ष झाली निवडून आलेला सर्व सदस्य नवीन नवोदित आहेत. मी त्याच्यातल्या जुना 2003ला पण मी सरपंच 5 वर्ष भोगलेलं आहे. परंतु या तलावाचा 40-42 वर्ष कोणीही गाल काढला नाही. तो आमचा स्वप्न आता असा पूर्ण केला की आम्हाला पैसे नाही. JWने आम्हाला शब्द दिला होता की कामासाठी तुम्हाला निधी देतो, त्यांनी आम्हाला नाकारलं. शेवटी आम्ही निर्णय घेतला की स्वतःच्या खिशातले पैसे थोडेफार काढून तात्पुरती निधी आपण त्या ट्रॅक्टरवाल्यांना, पोकलनवाल्यांना देण्याचा प्रयत्न करू नये. तसे आम्ही जवळजवळ त्याच्यातले अर्धे-मुर्धे पैसे दिलेले आहेत. प्लस त्याच्यातली जी माती ट्रॅक्टर निघले, ती मातीचं पैसे आम्ही एक ₹500 अंदाज लावून तेही आम्ही 1-2-3 लाखाचं विकलेले आहेत. पण अद्यापर्यंत त्या मातीचे पैशांना आम्ही कुठेही हात लावला नाही, कारण प्रोसिजरप्रमाणे ते दिले जातील. पण तो आता हे पैसे कुठून द्यायचे? कामाला तर भरपूर पैसे लागतील. आता कोणाकडं पैसे नाही. माझ्यासारखा गरीब सरपंच आहे, माझ्याकडं पण पैसे नाही. पण इकडून तिकडून करून उसनवाना करून आम्ही आता हे कामाला सुरुवात केली. जवळजवळ 90% काम पूर्ण झाला आहे. गाल तर पूर्ण करला, 4 पायऱ्याही बनवल्या. प्लस आता पडीक काम आहे, तो पण जवळजवळ पूर्णत्वाला नेऊ. परंतु आता हे पैसे कसे मिळायचे, तर अधूनमधून कुठून तरी निधी करून हे पूर्ण करणार होतं. पण याच्यात संपूर्ण श्रेयाचा वाटा आहे तो आमच्या सर्व बॉडीचा. खूप प्रयत्न केले आणि सगळ्यांनी मिळून हा काम पूर्ण केलेला आहे. ना आता 5 वर्षापूर्वी त्यांचं काय झालं असेल, पण या तलावासाठी तर कोणीही काय केलेले नाही. आमच्याशिवाय कोणी आतापर्यंत या तलावाला हात घातलेला नाही. कारण तलावाला हात घालायचं म्हणजे एक 25-30 लाखाची गोष्ट आहे. पण एवढे पैसे लागतच नाही. आता आम्हाला अंदाज आला किती पैसे लागतात. ते लोक म्हणत की याला 25-50 लाख असतील तरच सुशोभीकरण होईल. एवढे पैशांची काही गरज लागली नाही आम्हाला. त्यांनी काय केलं असेल ते आम्हालाही माहिती नाही. पण या तलावासाठी तरी त्यांनी केलं. त्याच्या आधी कामं केले असतील त्यांनी, पण या तलावाचं काम त्यांनी केलेलं नाही. म्हणून आम्हाला असं वाटतं की आम्हालाही आनंद झाला की तलावाचा गाल निघाला, पाणी स्वच्छ झाला. आता लोकांनी विचार केला पाहिजे की कसं वागायचे, कचरा कुठे टाकायची. एवढाच मी बोलेन. सर, पहिल्यांदा तर मी तुमचे आभार मानतो की तुम्ही इथपर्यंत पोचलात. खरं सांगायचं तर निवडणुकीच्या आधीपासून म्हणजे आपण जेव्हा उभं राहतो तेव्हा लोक विचारतात की तुम्ही काय करणार आहात. पण आम्ही डोळ्यासमोर हे विजन ठेवलं होतं की खरोखरच खूप वर्ष झाली या तलावाची अशी दुरवस्था झाली होती. त्याच्यात आम्ही नव्याने पाऊल टाकलं आणि नंतर आम्ही विचार केलं की लिलावी आम्ही 2 वर्ष थांबवले आणि त्याच्यानंतर विचार केला की काम करायचं. पण काम करण्याअगोदर आम्हाला निधीची गरज लागत होती, पण ती निधी उपलब्ध नाही जरी झाली, त्याच्यानंतरही आम्ही त्या बॉडीने सर्व सदस्यांनी ठाम एक निर्णय घेतला आणि या तलावाच्या कामाची सुरुवात केली. आणि खरोखर कामाची सुरुवात होत असताना असं वाटायचं की काम कंप्लीट होणार नाही आहे. पण देवाच्या कृपेने हा काम आतापर्यंत तरी एक 99% लेवलनी कंप्लीट झालेलं आहे. आणि आता उरलेली छोटी मोठी कामं आहेत, तुरळक जी कामं आहेत ती पूर्ण होतील. असं खूप बरं वाटतं म्हणजे आम्हाला तरी की आज एवढे वर्ष झालेली जी कामं होतच नव्हतं की कोणी त्याच्यात पुढाकार नाही घेतलं. आणि आज ही बॉडी याच्यात आम्ही सदस्य जवळजवळ ही नवकृत सदस्य आहेत, म्हणजे नवीन आहेत. पण या बॉडीने तशी साथ देऊन हा काम आज कंप्लीट होतं आहे, ते खूप बरं वाटतं. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलसाठी संजय गायकवाड, पेण, रायगड.